बरेच लोक मेसेज करून सांगत असतात, फोन करून सांगत असतात, की मी तर शील पालन करते, मी तर दानधर्म करते, मी तर उपोषण करते. पण मला अशा लोकांचा त्रास का? माझे नातेवाईक, माझे हे, माझे ते, आमचे शेजारी इतके भांडखोर का? असं का? मग हे आम्हाला शील पालन करू देत नाही, हे आम्हाला धार्मिक जीवन जगू देत नाही, यांचा आम्हाला खूपच त्रास आहे, कसं करायचं? अशा खूप सारे प्रश्न गेल्या काही दिवसापासून फोनसुद्धा येतात आणि मेसेजसुद्धा येतात. मग याच्यावरनं एकच कथा मला आठवते. ती खूपच साधारण आहे, खूपच सोपी आहे, खूपच लहान आहे, पण यातला मेसेज खूप मोठा आहे. आपण ही आजची गोष्ट बघूया. नमोबुद्धाय, जय भीम मंडळी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंज्ञांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपलं स्वागत करतो. या वर्षाभासाच्या सिरीजमध्ये आपण खूप छान छान सुत्त बघत आहोत, धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा बघत आहोत. खूप लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना उत्तर देण्यासाठी सुत्तांच्या माध्यमातून आणि या खूप साऱ्या कथेच्या माध्यमातून आपण ते समजून घेत आहोत आणि आपले डाऊट सुद्धा क्लिअर करत आहोत. ही धम्मपद अट्टकथा संपल्यानंतर एक आयडिया तर आपल्याला येईल आज, की हो, की आपण नेमकं कशावर फोकस केलं पाहिजे, कशावर फोकस केल्यानंतर आपलं भलं होऊ शकतं. बरोबर, दोन गोष्टी असतात, एक प्रॉब्लेम आहे, एक सोल्युशन आहे. प्रॉब्लेमवरती फोकस केलं गेलं तर प्रॉब्लेम हा मोठमोठा होत जातो. पण जर सोल्युशन आपल्याला माहिती असेल तर नक्कीच त्याच्यावर काम करून, त्याच्यावर प्रयत्न करून खूप साऱ्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. आता जितके पण लोक हे प्रॉब्लेम सांगत असतात त्यांना तो सोल्युशन पण माहिती असतं, ते कसं करायचं किंवा काय करायचं. यांना फक्त त्याचं एक छोटंसं मोटिवेशन पाहिजे असतं. बरोबर, तेच आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. ही धम्मपद अट्टकथा खुद्दक निकायाच्या धम्मपद अट्टकथेमध्ये पुप्पवग्गामध्ये आहे. पावेय आजीवक वत्थू ही गाथा आहे आणि ही 50 नंबरची गाथा आहे. बरोबर, 26 वग्ग आहे धम्मपदामध्ये, 423 गाथा आहे, त्याच्यापैकी ही 50वी गाथा आहे. काय नाव आहे? न परेसंग विलोमानी न परेसंग कथाकथं अत्त नोव अवेख्येय कथानी अकथानी च. खूप छान गाथा आहे आणि खूप छान ही स्टोरी पण आहे. छोटी आहे पण खूपच समजूतदार लोकांसाठी आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण याला समजून घेऊ शकतो. ठीक आहे, बघूया. न परेसंग विलोमानीती. आता ही जी गाथा आहे, सुरुवातीला काय होतं, जी गाथा आहे तर त्या गाथेचे पहिले 2-3 शब्द येतात आणि मग ही ही गाथा बुद्धांनी या ह्या व्यक्तीला सांगितली असं येतं. बरोबर, इमंग धम्म देसरंग सत्था सावत्यंग विहरंतो पावेयंग नाम आजीविकंग आरंभ कथेसे. आता आजीविकंग म्हणजे काय? तर जे दुसऱ्या संप्रदायातले लोक होते त्यांना, काही लोकांना आजीविक म्हणायचे, त्यांच्यासाठी होते. ठीक आहे. आता मग सावधियं कीर एका गहीपताने. आता मी जेव्हा जेव्हा काही शब्द वाचताना ना, आता हे कीर एक का लिहिलंय, पण मी कीर एका असं वाचतो. का होतं कधी कधी जेव्हा संधी समास होते तेव्हा 2-3 शब्द एकत्र येतात. जर तुम्ही कीरेका हा शब्द डिक्शनरीमध्ये शोधायला गेला, तुम्हाला तो नाही सापडणार. पण मी कीर एका असं बोललो तर तो बरोबर सापडेल, ओके, डिक्शनरीमध्ये. म्हणून मी बऱ्याचदा शब्दांची फोड करत जातो. अशा प्रकारे शब्दांची फोड केली जाते आणि म्हणून हे कधी कधी समजण्यासाठी अशी शब्दांची फोड होते आणि मी ते करत जातो. सावथियं कीर एका गही पतानी पुत्तठाने ठपेत्वा पावेयं नाम आजीविकं पटिजग्य. आता श्रावस्तीमध्ये एक अशी गृहिणी आहे की जिने एका आजीविकाला, ज्याचं नाव पावेयंग आहे, त्याला आपल्या मुलाच्या जागेवर ठेवून, ठीक आहे, तिला एक मुलगा पण आहे लहान, आणि ह्या व्यक्तीला, हा जो भिक्षू आहे समजा दुसऱ्या संप्रदायामध्ये जो आजीविका आहे, त्याला आपल्या मुलासारखं समजून त्याची ती सेवा करू लागली, त्याला वारंवार आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रण देऊ लागली अशा प्रकारे. पण तिच्या तस्स अनंतरे घरेसू, आता मी परत शब्द फोडला, तस्स अनंतर घरेसू, तिचं घर आहे आणि घराच्या जवळचेच लोक आहेत ना, मनुष्या सथू धम्म देसनं सुत्वा आगंत्वा, आणि तिच्या घरातले आणि तिच्या घराच्या जवळ राहणारे लोक हे बुद्धांचे श्रावक आहेत. आणि ते जेव्हा जेव्हा बुद्धांचा धम्म ऐकून येतात ते म्हणतात, अहो अच्छरिया बुद्धानं धम्म देसना. अरे वा, ही बुद्धांची धम्म देसना किती छान आहे, किती अद्भुत आहे, किती छान आहे, वा 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 वा. त्यांनी ते बुद्धांचं खूप गुणगान गात असतात. नाना प्रकारे ही बुद्ध गुणे वर्णिती. खूप चांगल्या प्रकारे ते बुद्धांचं वर्णन करत जातात. अरे बुद्ध असे आहेत, बुद्ध तसे आहेत, बुद्धांनी असा धम्म सांगितला आहे, बुद्धांचं धम्म असा आहे, किती छान आहे, एही पसिको आहे, वेगळे वेगळे ते खूप जास्त बुद्धांचं गुण गाऊ लागतात. मग आता ही जी गृहिणी आहे ही वारंवार त्यांच्याकडून बुद्धांचं गुण ऐकत जाते. मग आता एका दिवशी सा बुद्धानं बुद्ध कथं सुत्वा विहारं गंत्वा धम्मं सोतु कामा आजीविकस्य एवं अथ कथेत्वा. आता काय करते ती, की तिला आता विहारामध्ये जायचं आहे, तिला बुद्धांचा धम्म ऐकायचा आहे, म्हणून ती काय करते, जो आजीविक आहे त्याच्याकडे जाते आणि म्हणते
गच्छिसाम अहं बुद्ध संतिक याती, की आता मी बुद्धांकडे जाणार आहे, बुद्धांचा धम्म ऐकणार आहे असं त्याला सांगते. तो काय म्हणतो, सो मा गच्छही, ती निवारित्वा, आणि तिला नको जाऊ तू तिथे, अजिबात नको जाऊ, पुन्हा पुन्हा पुनः पुन्हा याचियंपी निवारेसे. पुन्हा पुन्हा तिने विचारलं, तिने सांगितलं मी जाऊ का, मी जाणार आहे, मी जाऊ का, मी जाणार आहे. तो पुन्हा पुन्हा तिला नाही म्हणू लागला. मग एका दिवशी ह्या गृहिणीला विचार येतो की हा जो आजीविक आहे ना, हा काय मला बुद्धांकडे जाऊ देणार नाहीये, बुद्धांचा धम्म ऐकू देणार नाहीये. तर मी काय करते, अयं मम विहारं गत्वा धम्मं सोतुं न देती सत्तारं निमंतेत्वा इध एव धम्मं सुनिस्सामी. की मी काय करते आता, मी आता विहारात काही जात नाही, मी आता बुद्धांनाच माझ्या घरी बोलवते आणि बुद्धांचा धम्म मी इथेच घरी ऐकते, असा ते विचार करते. आणि म्हणून सायन्न समये पुत्ते पक्को सित्वा गच्छतात स्वातनाय सत्तारं निमंतेती ती. आणि पेसेसी त्याला पाठवलं. संध्याकाळी मुलाला बोलवलं आणि सांगितलं की जा मुला, तू आता बुद्धांकडे जा आणि बुद्धांना सांग की तुम्ही उद्या स्वातनाय, तुम्ही उद्या आमच्याकडे भोजनासाठी या, असं तू जाऊन आता त्यांना निमंत्रण दे. ठीक आहे. सो आता तो मुलगा गच्छन्तो पठम अंतरंग आजीविकस्य वसनठानं गंत्वा तंग वंदित्वा निसिती. आता हा मुलगा विहारात जाण्याच्या आधी फिरत फिरत परत त्या आजीविकाकडे जातो आणि तिथे जाऊन बसतो. मग तो आजीविक त्याला विचारतो, कहं गच्छसी, अरे तू कुठे जातोय. मुलगा सांगतो, मा तू वचनेन सत्तारं निमंतेतुं गच्छामीति याह, की मला माझ्या आईने सांगितलं आहे की बुद्धांना उद्याचं निमंत्रण द्यायचं आहे. मग तो काय बोलतो, मा तस्य संतिकं गच्छाही, अरे तू त्याच्याकडे जाऊ नको. अलंग अय्य मम मातु भयामी गच्छिसामी हिती, नाही 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 नाही, मी तर माझ्या आईला खूपच घाबरतो, भयामी, मी तर जाणारच, मी विहारामध्ये जाणारच, असं तो लहान मुलगा सांगतोय. मग एतस्य कथसक्कारं उभोपी खादिसाम मा गच्छहीति, तो आजीवक त्याला सांगतो, अरे जर हा जर घरी आला, म्हणजे बुद्ध हा जर घरी आला तर त्याच्यासाठी जे काही बनवलेलं असेल ना, ते आपल्याला उरलेलं खावं लागेल, उरलेलं आपल्याला भेटेल, असं सांगतो. अलंगय्य माता मे तज्जेसती, नाही नाही आर्य, नाही नाही आजीवकजी, मी काही तुमचं ऐकत नाही, कारण की माझ्या आईला मी खूप घाबरतो, आई मला खूप मारेल वगैरे वगैरे. म्हणून हा मुलगा परत परत नाही बोलतो. बघा हा आजीवक एक आयडिया करतो आणि त्या मुलाला सांगतो, ठीक आहे ठीक आहे, ते नाही गच्छ गंध्वापन निमंतेत्वा अम्मागं गेहांग असुकठाने वा असुक विथियंग वा असुक मग्गेन वा गत्तबंगती मा आचिखी. बरं ठीक आहे, तू काय कर, तू जा बुद्धांना सांग, तू बुद्धांना निमंत्रण दे, पण बुद्धांना हे नको सांगू की तुझं घर या ठिकाणी आहे, तुझं घर ह्या रस्त्यावर आहे, तुझं घर इथं आहे, तुझं घर तिथं आहे, हे अजिबात सांगू नको. म्हणजे बुद्धांना तुझ्या घरचा पत्ता सांगूच नको, बरोबर सांगू नको. आणि कसं, संतिकेत तिथो विय अय्येन मग्गेन गच्छन्तो विय पलायित्वा एही. आणि काय कर, कुठेतरी तू साईडला उभा राहा आणि सांगून दे आणि लगेच तिकडनं तू पळू नये, असं सांगतो. मग आज सो आजीविकस्य वचनं सुत्वा सत्तू संतिकं गंत्वा निमंतेत्वा आजीविकेन वृत्तं नियामेनेव सब्बं कत्वा तस्य संतिकं गत्वा. हा, मग आता हा मुलगा जसं त्याने सांगितले आजीविकाने तसंच करतो, बुद्धांकडे जातो, बुद्धांना निमंत्रण देतो, जसं काय त्याने सांगितले तसंच सांगतो वगैरे वगैरे, आणि परत येतो. केंग ते कथंती, तो विचारतो आजीवक, काय केलं तू. सब्बं कथंगय्याती, जसं तुम्ही सांगितलेलं आहे तसंच मी सांगितलं, बुद्धांकडे गेलो, बुद्धांना निमंत्रण दिलं, पण बुद्धांना माझं घर कुठे काही सांगितलंच नाहीये, असं तो मुलगा बोलतो. हद्दकं ते कथंग तस्य संकारं उभोपी खादी सामती. मग हा काय बोलतो आजीवक, अरे बरं केलं तू, त्याच्यासाठी जे उद्या बनवलं जाईल ना, म्हणजे बुद्धांसाठी जे उद्या बनवलं जाईल ना, ते आपण दोघं खाऊ, असं त्यांची डील होते समजा. आणि तसा तो त्याला लोभ पण देतो. मग वत्वा पुनर्दिवसे आजीविको पातो व तंग गेहं अगमासी तंग गहेत्वा पच्छा भग्गे पच्छा गभ्भे निसिदा पेन्सू. आता हा काय करतो आजीवक, हा सकाळी सकाळी उद्या त्यांच्या घरीच जातो आणि घरातल्या एखाद्या आतल्या रूममध्ये जाऊन बसतो. मग पटी विस्तक मनुस्सा तंग गेहं अल्ल गोमयेन उपलिंपित्वा लाज पंचामानी पुप्पानी विकरित्वा सत्थू निसदनं अध्याय महारहं आसनं पैयापेसू. आता जे लोक बुद्धांना ओळखतात, जे लोक बुद्धांचे श्रावक आहेत, असे लोक काय करतात,
तिच्या घराला आता पहिल्यांदा बुद्ध येत आहेत, तर तिच्या घराला ते उपलिंपित्वा म्हणजे जे काही खूप छान प्रकारे त्याला सजवून सारवून लाज पंचामानी पुप्पानी असे काही फुलं आहेत की ज्या फुलांनी ती तिचं घर सजव ते लोक तिचे घर सजवू लागले आणि बुद्धांचं आसन बनवू लागले. का बनवू लागले? का तिला मदत करू लागले? कारण बुद्धेही संधी अपरिचित मनुष्याही आसन पयती न जानंती. कारण की जे लोक बुद्धांना ओळखत नाही, बुद्धांचे श्रावक नाहीये, त्यांना बुद्धांचा आदर सत्कार कसा केला पाहिजे, त्यांचं आसन वगैरे कसं ठेवलं पाहिजे, कुठं ठेवलं पाहिजे हे माहीत नसतं. म्हणून ते बाकीचे लोक आता तिला मदत करतायत बुद्धांचं आसन ठेवायला, तिचं घर सजवायला, खूप सारे फुलं आणून दिलाय. ठीक आहे, अशा प्रकारे आता बुद्धांच्या स्वागताची तयारी त्या ठिकाणी होते. मग आता हा मुलगा जो गेला होता बुद्धांना निमंत्रण द्यायला, पण त्याने बुद्धांना सांगितलंच नाही की आमचं घर इथं आहे, आमचं घर तिथं आहे. आता श्रावस्ती इतकी मोठी नगरी आहे, आता तो कुठे शोधणार बुद्ध? बरोबर, बुद्ध त्यांच्या घराला कुठे शोधणार? बरोबर, असा प्रश्न येतोय का? मग बुद्ध त्यांच्या घरी कसे पोहोचतात? ठीक आहे, बघा. बुद्धानंच मग्ग देसके न कंची नाम नथी. अरे बुद्धांना मार्ग सांगणारा कोणी असतो का? ते सम्यक संबुद्ध आहे, त्यांचा कोणी मार्गदाता नाहीये. आता बघा, बोधी मूले दस सहस्त्र लोकधातू कंपेत्वा संबोधिं पत्त दिवसे व हि नेसं अयं मग्गो निरयं गच्छति अयं तिरच्छान योनिं अयं पेत विषयं अयं मनुष्यलोकं अयं देवलोकं अयं अमत महानिबंती सब्बे मग्गा अविभूता. अरे बुद्धांना कोण मार्ग सांगेल? बुद्धांचा कोणी मार्गदाता आहे का? ज्या दिवशी सिद्धार्थ बोधिसत्व त्या बोधिवृक्षाखाली बसून तेव्हा त्यांनी दससहस्र 10,000 लोकधातू 10,000 शोकधातू त्याने हलवून टाकलेले आहेत कंपेत्वा, आणि मग त्यांनी संबोधी प्राप्त केलेली आहे, बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. त्याच दिवसापासून त्यांना माहिती आहे की हा रस्ता नरकात जातो, हा रस्ता तिरच्छांमध्ये जातो, हा रस्ता पेत लोकांमध्ये जातो, हा रस्ता मनुष्य लोकांमध्ये जातो, हा देवलोकामध्ये जातो आणि हा निब्बानाला जातो. हे त्याच दिवशी बुद्धांना माहिती पडलेलं आहे की काय केल्याने, कुठलं कर्म केल्याने मनुष्य कुठे जातो, हे सगळं त्यांना माहिती पडलेलं आहे. तर बुद्धांना मार्ग सांगणारा कोण असेल? गमनंग आदीनं पण मग्गे वत्तमेव वत्तब्बमेव नथी. अरे बुद्धांना कोण मार्ग सांगेल, कोण त्यांना रस्ता दाखवेल, ज्यांना हे सगळे प्रकारचे रस्ते माहिती आहेत? तर अशा प्रकारे इथे वर्णन आहे. म्हणून तर आपण लोकांना लोकुत्तर म्हणतो, लोकविदू म्हणतो, सुगतो म्हणतो. त्यांना ह्या सगळ्या लोकांबद्दल माहिती आहे, कोण कसं कुठे जाऊ शकतं, कोण कुठे जाऊन पोहोचलेला आहे, ब्रह्मा का झाला आहे, हा निर्यामध्ये का गेलेला आहे, हे सगळं बुद्धांना माहिती आहे. आता बुद्ध काय करतात? तस्मा सत्था पातो व पत्तंग चिवर आदाय महा उपासिकाय गेहदारंगतो. आणि मग सकाळी सकाळी भगवान बुद्ध त्यांचं पात्र चिवर घेऊन भिक्षू संघासोबत त्या ठिकाणी जातात, तिच्या घरासमोर उभे राहतात. ती सा गेहा निखमित्वा निखमित्वा त्वा जेव्हा लागतो ना तेव्हा एखादी गोष्ट करून, आता निखमित्वा ती घराच्या बाहेर निघून सत्थारंग पंचपतिठ्ठीतेनं, आता म्हणजे 5 अंगांनी, आपण ज्याला पंचांग प्रणांग म्हणतो तसं ती बुद्धांना नमन करते, पार वाकून वंदित्वा वंदन करून. बघा त्वा लागलाय. अंतो निवेसनं पवेसेत्वा आपल्या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करवून, पवेसेत्वा आसने निसिदापेत्वा आसनावरती बसवून, दक्षिणोदंग दत्वा दक्षिणोदंग म्हणजे जे देण्यासारखं आहे, उत्तम आहे असं दत्वा देऊन, पणितेन पणित म्हणजे काही प्रणित, खूपच छान, खूपच एकदम बेस्ट, खादनीयन जे खाण्यासारखं आहे, जे भोजनीयंग जे पोट भरण्यासारखं आहे, खादनिंग म्हणजे एखादं स्टार्टर्स असेल, ठीक आहे, खादनीयंग आहे, भोजनीयंग जे आपण जेवतो, जे आपला मेन कोर्स आहे ते, परिविसी ते वाढलं, बुद्धांना वाढलं. आता ही श्रद्धावान उपासिका आहे, ही काय करते? आता कत भत्त किच्छ सत्थनो अनुमोदन कार्य तू काम पत्तंगणने. आता बुद्धांचं भोजन झालेलं आहे, बुद्धांनी आता त्यांचं पात्र साईडला केलेलं आहे. सत्था मधुरसरेन अनुमोदन धम्म कथन आरभी. आणि मग बुद्धांनी आता धम्म देण्यासाठी सुरू केलं, अनुमोदन करायला सुरू केलं. आणि ते सांगत असताना ही श्रद्धा संपन्न उपासिका आता खूप चांगलं त्याला ऐकते, त्याला श्रवण करते, तिच्या मनामध्ये खूप सारी श्रद्धा उत्पन्न होते. आणि उपासिका साधू साधू ती साधू कारण ददमाना धम्मंग सुणे. आणि ती उपासिका खूपच प्रसन्न चित्ताने आता साधुकार देते, खूप साधुकार देते, आणि ते साधुकार देऊन देऊन ती आता धम्म ऐकते, धम्म सुणे. आता
आजीविकोपी. आता हा आजीवक तिच्या दुसऱ्या एका रूम मध्ये बसलेला आहे. तो पच्छागभ्ये निसिन्नो व तिथे बसत असताना तस्या साधुकारं दत्वा धम्मं सुनंतिया सद्दं सुत्वा संधारेतुं नासक्की. आता हा जो आतल्या रूम मध्ये बसलेला आहे त्याच्या कानावरती शब्द येतात, अरे ही साधुकार देतेत. त्याला ते काही सहन होत नाही. न संधारेतुं ना सखी. तो आता काही स्वतःला सांभाळू शकत नाहीये, त्याची थोडी सटकलेली आहे. आता न इदानेसा मह्यंती निखमित्व. आता तो त्या रूम मधून बाहेर येतो आणि बुद्धांच्या समोर ती उपासिका बसली आहे तिथे येतो. म्हणतो न इदानेसा मह्यंती. आता ही माझी उपासिका नाहीये. नठ्ठासी काळकर्णी. एका प्रकारे तो तिला शिवी देतोय. ठीक आहे, काळकर्णी आहे तू, नठ्ठासी. एतस्य एवं सत्कारं करोती नाना प्रकारेण उपासकेंच सत्तारंच अकोसंतो पलाई. काय केलं मग त्याने? आता तिला खूप काही बोलला, बुद्धांसमोर तिला खूप काही बोलला, बुद्धांना पण खूप काही बोलला रागारागामध्ये, आणि तिकडनं तो निघून गेला. आता याने बुद्धांसमोरच तिला खूप काही बोललेलं आहे, बुद्धांना पण बोललेलं आहे, पण बुद्धांना याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे, कारण की तो त्याचं कर्म करून गेला, बुद्धांनी त्या स्वीकार केलंच नाहीये. पण ही उपासिका तस्य कथाय लज्जिता अयथत्तं गतं चित्तं देसन अनुसारणेन ज्ञानं पेसतुं ना सके. आता काय झालं, इसं थोडं मन आता थोडं चंचल झालं. तो बुद्धांसमोर तिला इतकं काय बोलून गेला, याला मी इतक्या दिवसांपासून, इतक्या वर्षांपासून याला मी भोजन वगैरे दान करत आलेली होती, याला मी मुलासारखं जपलं, याला मी मुलासारखं ठेवलं, त्याला, त्या आजीविकाला, आणि आज तो आता मला असं बोलून गेला. तर म्हणून तिचं चित्त थोडंसं खराब झालं, किंवा तिचं चित्त आता धम्मदेसनेमध्ये लागत नाहीये. आणि ती लाजली पण, अरे यार असं कसं झालं, याने बुद्धांसमोर असं काय बोलला, हा तमाशा खडा केला वगैरे वगैरे. मग बुद्ध म्हणतात अथनं सत्था किंग उपासिके चित्तं देसनानुगतं कातुं न सक्कोसी ती. काय झालं उपासिका, तुझं मन ह्या धम्मदेसनेमध्ये लागत नाहीये का? म्हणते एतस्य मे कथायं चित्तं अय्यथतं उपगंतती, की भगवान माझं चित्त आता कुठे दुसरीकडे चाललं गेलेलं आहे असं. मग बुद्ध खूपच चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतात, जे आपल्याला खूप महत्वाचं आहे. काय? सत्था. बुद्ध म्हणतात एव रूपस्थ 20 भाग जनस्य कथितं कथं नाम आविज्यतुं न वट्टते. बुद्ध म्हणतात 20 भाग जनस्य, जे लोक 20 भाग, म्हणजे जे एखाद्याचं वाईटच बघत असतील, 20 आहे त्यांच्यामध्ये, 20 भाग आहे जे लोकांना फोडण्याचं काम करतात, किंवा लोकांना डिमोटिवेट करण्याचं काम करतात, जे लोकांना सपोर्ट नाही करत, कोणी काही करत असेल तर त्याला नावं ठेवतात, स्वतःही करत नाही, असे जे 20 भाग लोक आहेत. कथितं कथ नाम, आणि त्यांनी जे काही म्हटले, जे काही सांगितलं ना अशा लोकांनी, आवज्जितुं न वट्टती, त्यांचं इतकं मनावरती नाही घेतलं पाहिजे. मग एव रूपं असमन्ना हरित्वा म्हणजे अशा गोष्टीवरती आपलं चित्त केंद्रित करायचं नाहीये, त्याच्यावर फोकस करायचं नाहीये. अरे हा काय बोलला, तो काय बोलला, असं का केलं त्याने, असं का झालं, असं का बोलली ती, वगैरे वगैरे, याच्यावरती आपलं चित्त एकाग्रित करायचं नाहीये. मग काय करायचंय? अत्तनो कथाकथमेव कथ अकथं एव, की मी काय केलंय काय नाही केलंय, आलकेतुं ओलोकेतुं वट्टती. आपल्याला स्वतःचं परीक्षण करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, सेल्फ अनालिसिस करायचं आहे, की मी काय केलं, मी किती कुशल केलंय, मी किती अकुशल केलंय, मी कोणासोबत कशी वागलेत, मी कोणासोबत कसं केलंय, मी कोणाचं वाईट केलंय का, मी कोणाचं चांगलं केलंय का, याच्यावरतीच आपल्याला लक्ष द्यायचंय, असं बुद्ध म्हणतात. ठीक आहे. मग बुद्ध गाथा म्हणतात न परेसंग विलोमानी. दुसरे लोक काय म्हणतात, काय करतात ना, न परेसंग कथाकथं, कोण काय विचार करतंय, कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, कुशल करतंय, अकुशल करतंय, वगैरे 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 वगैरे, त्याच्यावर तुमचं चित्त एकाग्रित न करता अत्तनोव स्वतःवर अवेख्येय,
स्वतःचेच तुम्ही परीक्षण करायचं आहे की मी किती कुशल कर्म करते, मी शिलपालन करते का, मी अष्टशिलाचं पालन करतोय का, मी दान धर्म देतोय का, खिशामध्ये पैसे असताना देखील दान देऊ शकतो पण दान देतोय का देत नाहीये, कोणत्या चित्ताने देतोय, कोणत्या मनाने देतोय, का समाजामध्ये भारी भरण्यासाठी दान देतोय, दोन लोकांना दाखवण्यासाठी दान देतोय, की मी माझ्या कल्याणासाठी शिलपालन करतोय, मी माझ्या कल्याणासाठी शिलपालन करते, मी माझ्या कल्याणासाठी भिक्षू संघाला दान देते. अशा बारीक बारीक गोष्टींवरती आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की मी किती कुशल चित्ताने ध्यान साधना करते का, मला आनापान जमते का, मला विपश्यना जमते का, मी किती प्रयत्न करतोय, मी किती चांगल्या प्रकारे उपवासाचं पालन करतोय, मला जमतंय का, माझं काय चुकतंय वगैरे वगैरे. अशा गोष्टींवरती जो व्यक्ती लक्ष करतो तोच धम्मावरती चालू शकतो. आणि म्हणून बुद्ध गाथा सांगतात, न परेसंग विलोमानी न परेसंग कथाकथन अत्तनोव अवेख्येय कथानी अकथानेच. आपल्याला स्वतःवरती फोकस करायचं आहे की मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मला हे जमतंय का वगैरे वगैरे. काय होतं माहिती आहे का, आता खूप साऱ्या लोकांना माराबद्दल माहिती पडलंय. बरोबर, मार एक असा आहे जो आपल्या मनावरती कंट्रोल करतो आणि अकुशल कर्म घडवून आणतो. आता लोक काय करतात, सर्रास बिचाऱ्या मारावरती खापर फोडून टाकतात. त्यांना राग आला असेल, त्यांनी काही केलं, ते म्हणतील अरे आता माझ्या डोक्यामध्ये मार गेलाय, आता आता माराने माझ्यावरती आता कंट्रोल केला आहे, मग माझ्या मारामध्ये मार आला होता, मग मी असं केलं, मी तसं केलं. अरे ते बिचाऱ्या मारावरती कशाला खापर फोडतात. आपण इतके अजून त्या लेवलला पोहोचले नाहीये की मार आपल्याला त्रास देईल. ठीक आहे, मार अशा लोकांना त्रास देईल जे खूपच पोहोचलेले आहे, निब्बाणाच्या खूपच जवळ गेलेले आहे, तो त्यांना त्रास देईल. आपण तो ऑलरेडी इतके अकुशल कर्म करत आहोत, तो आपल्याला का बरं अजून करायला सांगेल. त्याला आपल्यावरती मेहनत घ्यायची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोक येऊन जाऊन सर्रास बोलतात अरे मार आला होता, मग माराने त्रास दिला, मग माझ्या मनामध्ये राग आला, मग मार आला, मग मी असं केलं वगैरे वगैरे वगैरे, हा व्यक्ती माझ्यासाठी मार आहे असं म्हणतात. अरे कशाला, आपण इतके पण खास नाही आहोत, आपण इतके पण कुशल मग्गावरती अजून नाही आहेत की की माराला आपल्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. नाही, आपणच इतकेच अकुशल कर्म करत चाललोय की माराला इथे मेहनत घ्यायची गरज नाहीये. बुद्धांचा धम्म आपल्याला हे शिकवतो की तुम्ही कसं कार्य करत आहात. बाकीचे लोक किती अकुशल करतायत, बाकीचे लोक तुम्हाला अडथळा आहेत का, पण आपणच आपलं पुण्य, अकुशल कुशल ह्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे असं बुद्ध सांगतात. त्रास देणारे तर असतीलच, भरपूर असतील, कोणी मुद्दामून देत असेल, कोणी त्याच्या स्वभावामुळे देत असेल, पण का आपण तिथे अडकून राहायचं. बुद्ध असं नाही म्हणत. बुद्ध म्हणतो तो त्याच्या कर्माने कर्म करत असतो, त्याच्या स्वभावाने कर्म करत असतो. पण आज आपल्याकडे धम्म आहे, तर धम्म आपल्याला रिॲक्ट करायला कमी शिकवतो आणि आपल्याकडनं अकुशल कर्म कमी होऊ देतो. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपण शील पालन करतो, समाधीचा अभ्यास करतो, तो आपण स्वतः काय करतोय ना याच्यावरती आपलं जास्त लक्ष असतं. बरोबर, आपण मृदू बनत जातो, आपल्यातले दोष कमी करत जातो. हाच धम्म आहे आणि असंच आपल्याला वागायचं आहे. इतरांना दोष देऊन सुद्धा फायदा नाहीये की याच्यामुळे असं होतं, याच्यामुळे असं होतंय. बघा, हे खूप महत्वाचे लक्षात घ्या. बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी सुद्धा एका देवदत्ताची गरज होती. देवदत्त हा नेहमी बुद्धांच्या पाठी लागलेला होता, त्याला मारायला, त्याला त्रास द्यायला. आणि इथे बोधिसत्व त्याचे कुशलकर्म अजून करत होता, अजून त्याचे पारमी पूर्ण करत होता. हिरोला हिरो बनण्यासाठी एका विलनची गरज असते, हे लक्षात ठेवा. देवदत्त गरजेचा होता बुद्धांना पण त्यांचे पारमी पूर्ण करण्यासाठी. जेव्हा जेव्हा देवदत्त काहीतरी षड्यंत्र करायचा, बुद्धांना मारण्याचा किंवा बुद्धांकडनं काही अकुशल घडवून आणायचा, बुद्धांना क्रोध उत्पन्न होईल, बुद्ध हिंसा करतील, बुद्ध काही बोलतील नाही, त्यावेळेस बुद्ध तटस्थ राहून, खंतीमध्ये राहून, समाधीमध्ये राहून, पय्येमध्ये राहून, मेत्तामध्ये राहून त्यांनी त्यांचं शील पालन केलं. त्यांनी कुठलंच अकुशल कर्म होऊ दिलं नाही. देवदत्ताने बऱ्याचदा बोधिसत्वाला मागच्या खूप साऱ्या जन्मांमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, इव्हन मारूनही टाकलं, हत्याही केली, पण बोधिसत्वाने त्याची अकुशल कर्म केलं नाही. त्याने नेहमी त्याच्या पारमितांकडे, नेहमी त्याच्या कुशल कर्मांकडे, त्याच्या दान पारमी, शील पारमीवरती त्याने नेहमी त्याच्यावरती फोकस केला. आणि म्हणूनच सिद्धार्थ आणि म्हणूनच बोधिसत्व बुद्ध होऊ शकले. कारण की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये हा विलन, हा देवदत्त नेहमी त्रास द्यायचा, तरी बुद्ध, तरी हे सम्यक संबुद्ध, तरीही बोधिसत्व तटस्थ होते. बरोबर, त्यांच्यावर काही असर झालेला नाहीये. उलट त्याच्या अकुशल कर्मामुळे, त्याच्या अशा षड्यंत्रामुळे बुद्धांना, बोधिसत्वाला मदतच झालीये त्यांच्या पारमी पूर्ण करण्यासाठी. हे आपण समजलंच पाहिजे. सोप्या भाषेमध्ये एक विलन गरजेचा असतो,
एक हिरो बनण्यासाठी. निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर. निंदा करणारे लोक जर आपल्या आसपास नसतील तर आपल्याला कळणार नाही की आपण बरोबर करतोय का चुकीचं करतोय. हेच आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. त्रास देणारे भरपूर असतील, पण धम्म आपल्याला स्वतःवर फोकस करायला शिकवतो. माझं काही चुकतंय का, मी शील पालन करते का, करतोय का, याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. अशा प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका. परत एकदा आपण एक खूप छानशी अशी एक धम्मपद अट्टकथा बघितलेली आहे. खूप छान छान अशा कथा आहेत ज्या खूप काही शिकवून जातात, बरोबर. बुद्धांनी या कथेमध्ये सांगितलं की तो व्यक्ती कसाही वागला, आपण आपलं चित्त एका ठिकाणी ठेवायचं आणि स्वतःवरती लक्ष द्यायचं. असंच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. समजायचं आहे की आपण धम्माच्या मार्गामध्ये किती मागे आहोत, किती पुढे आहोत. आणि जेव्हा आपण शील पालन करत जातो तेव्हा निसर्ग सुद्धा आपली मदत करत जातो. आपण एक शीलवान व्यक्ती बनलो तर लोकांना सुद्धा दिसतं, आपल्यातला फरक त्यांना दिसू लागतो. आणि मग त्यांचं वागणं बोलणं सुद्धा आपल्या प्रती बदलत जातं. मी कालच्या लेक्चरमध्ये पण सुद्धा सांगितलं आणि हे फार महत्वाचं आहे. हे दिठ्ठ धम्म आहे समजा, किंवा हे एही पस्सिको आहे. धम्म तुम्ही पालन कराल ना, तुम्हाला लगेच त्याचे फायदे दिसायला लागतील. इतका सोपं आहे, इतकं आहे. उगाच लोक खूप कठीण करून टाकतात धम्माला समजण्यासाठी. एवढा सोपा आहे बस. अशा प्रकारे आपण सगळे या ठिकाणी आलात. आपण धम्म ऐकतोय, बुद्धांचं धम्म ऐकतोय आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. काही लोकांना पटत नसेल, समजत नसेल तर क्रॉस चेक करून बघा, पुस्तक हातामध्ये घ्या, वाचून बघा. नसेल कळलं तर भिक्षू संघाला विचारा, ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपल्या पुण्यकर्मामध्ये कुठल्याच प्रकारचा बाधा येऊ देऊ नका. प्रत्येकाला काही ना काही त्रास आहेच. कोणाला फायनान्शियल त्रास आहे, कोणाला काही रिलेशनशिपचा त्रास आहे, कोणाची तब्येत खराब आहे. त्रासाचे कारण वेगळे वेगळे असू शकतात, पण प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला दुःख आहे. हे समजून घेणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. आणि यातून आपण कसं निघू शकतो, तर धम्म सोबत असेल तर खूप मदत होते यातून बाहेर निघायला, ठीक आहे. अशा प्रकारे आपण धम्मदेशना ऐकून खूप सारं पुण्य कमवत आहोत आणि बुद्धांचा धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही धम्म कथा सांगत असताना जर काही एखाद शब्दाचा अर्थ मागे पुढे झाला असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करू. माझा हेतू शुद्ध आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म पोहोचावा आणि उपासक उपासिकांची श्रद्धा बळकट व्हावी, त्यांची श्रद्धा बुद्धांमध्ये परत एकदा यावी आणि खूप चांगल्या प्रकारे लोक दानशील भावना इत्यादी 10 कुशल कर्म करावे. हीच माझी इच्छा आहे, हाच माझा हेतू आहे. आणि जे काही पुण्य आपण आज कमवलेलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. आपल्या दान पारामी, शील पारामी, 10 पारामी पूर्ण हो आणि निब्बान सुख लाभो. साधू साधू साधू.